आज आपण एका खूप खोल आणि महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार करणार आहोत. तो प्रश्न म्हणजे, देवाने आपल्याला त्याच्यावर आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करायला सांगितलं आहे, बरोबर? पण ही आज्ञा आपण फक्त स्वतःच्या ताकदीवर पूर्ण करू शकतो का? हा विषय थोडा गुंतागुंतीचा आहे, म्हणून आपण तो टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. आजच्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. मूळ द्विधा मनस्थिती म्हणजे आपल्या स्वतःच्या शक्तीने प्रेमाची आज्ञा पूर्ण करणं अशक्य आहे का? तर हाच तो मूळ प्रश्न आहे. आपल्या स्वतःच्या बळावर आपण खरंच देव आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करण्याची आज्ञा पूर्ण करू शकतो का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? या प्रश्नावरनं दोन मुख्य मतं आहेत. पहिलं मत म्हणतं, हो, आपण करू शकतो, कारण देव अशी कोणतीच आज्ञा देणार नाही जी आपण पाळू शकत नाही. पण दुसरं मत म्हणतं, नाही, हे शक्य नाही. आणि ते एक खूप महत्त्वाचा प्रतिप्रश्न विचारतं. जर आपण आज्ञा पाळू शकलो तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. मग विचार करा, एखादा जीव स्वतःच्या बळावर सार्वकालिक जीवन मिळू शकतो का? तर ज्या मूळ स्रोतावर आपण चर्चा करत आहोत त्यात लेखक दुसऱ्या मताचं समर्थन करतो. त्यांच्या मते ईश्वरी मदतीशिवाय हे शक्यच नाही. आता या भूमिकेमागे नक्की काय तर्क आहे ते आपण पुढे पाहूया. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. कृपेचं दान हा एक असा घटक आहे जो आपण स्वतः निर्माण करू शकत नाही, आणि तो या सगळ्या चर्चेसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर ही कृपा म्हणजे नेमकं काय? कृपा म्हणजे देवाकडून मिळणारे एक विनामूल्य दान. आज्ञा पूर्ण करण्यासाठी हे दान आवश्यक आहे, पण गंमत म्हणजे हे दान स्वीकारायचं की नाकारायचं हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे. कृपेचं स्वरूप समजून घेण्यासाठी इथे एक खूप सुंदर उदाहरण दिलं आहे. ते असं आहे की जर आईने दूध दिलं आणि मुलाने नकार दिला तर तो मुलाचा दोष आहे. पण जर मुलाला दूध हवं असेल आणि आईनेच दिलं नाही तर तो आईचा दोष आहे. याचा अर्थ काय? तर देव नेहमी कृपा द्यायला तयार असतो. याचाच अर्थ कृपा स्वीकारायची की नाकारायची या निवडीचे परिणाम खूप मोठे आहेत. जर कृपा नाकारली तर प्रेम करण्याची क्षमता संपते आणि त्याचा शेवट नाशात होतो. पण जर कृपा स्वीकारली तर आज्ञा पूर्ण करण्यासाठी प्रेम मिळतं आणि सार्वकालिक जीवनही मिळतं. म्हणजे बघा, एखाद्या जीवाचा नाश देव कृपा देत नाही म्हणून होत नाही, तर तो जीव स्वतःच ती कृपा नाकारतो म्हणून होतो. हे आपल्याला आपल्या तिसऱ्या मुद्द्याकडे घेऊन जातं, स्वतंत्र इच्छा आणि क्रॉस. इथे आपल्याला कळेल की अपूर्णता ही खरं तर रचनेचाच एक भाग का आहे. इथे एक तार्किक साखळी मांडली आहे, ती समजून घेऊया. पहिली पायरी, खऱ्या प्रेमासाठी स्वतंत्र इच्छा गरजेची आहे. दुसरी पायरी, आपल्याला जी स्वतंत्र इच्छा मिळाली आहे ती मुळातच अपूर्ण आहे आणि त्यामुळेच पापाची शक्यता निर्माण होते. आणि मग येते तिसरी पायरी, क्रॉस. ही एक अशी यंत्रणा आहे जी या अपूर्ण स्वतंत्र इच्छेला परिपूर्ण करण्यासाठी तयार केली आहे. खरं तर इथे एक खूप मोठा दावा केला आहे, तो असा की सृष्टीच्या सध्याच्या रचनेत क्रॉसशिवाय जीवांना स्वतंत्र इच्छा दिलीच जाऊ शकत नाही. म्हणजे क्रॉस हा काहीतरी नंतर घडलेलं नाही, तर तो मूळ योजनेचाच एक अविभाज्य भाग आहे. पण मग प्रश्न पडतो की ही सगळी गुंतागुंतीची प्रक्रिया गरजेची का आहे? याचं उत्तर आपल्याला चौथ्या भागात मिळतं, अपूर्णतेचा पुरावा. इथे मुद्दा कायदा नाही तर तो कायदा पाळणारा आहे. हे बघा, प्रेमाची जी आज्ञा आहे ती स्वतःमध्ये परिपूर्ण आहे, त्यात काहीच अडचण नाही. खरी अडचण आपल्यात आहे. जीव म्हणून आपण आपल्या सुरुवातीच्या अवस्थेत अपूर्ण आहोत आणि आपल्या मनात देवाबद्दल शंका आहेत. मग यावर देवाने काय उपाय काढला? तर ही आज्ञा पाळता येते हे सिद्ध करण्यासाठी देव स्वतः एक जीव बनला आदमच्या रूपात, आणि क्रॉसद्वारे ती आज्ञा पूर्ण करून त्यानेच एक अंतिम उदाहरण आपल्यासमोर ठेवलं. आणि या सगळ्या चर्चेनंतर आपण येतो शेवटच्या आणि 5व्या भागाकडे, अंतिम प्रश्न. गंमत म्हणजे इथे आपला तर्क संपतो आणि एक रहस्य सुरू होतं. इथे लेखक स्वतःच या दैवी योजनेच्या मुळावर काही प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न, देवाला माहीत होतं की स्वतंत्र इच्छा दिली तर अपूर्णता येईल, मग त्याने ती दिलीच का? प्रश्न अजून गंभीर होतात. पुढचा प्रश्न असा आहे की अशी व्यवस्था का तयार केली जिथे कृपा आणि क्रॉसचं रक्त स्वीकारल्याशिवाय जगणंच शक्य नाही? आणि मग येतो शेवटचा प्रश्न, जो या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या वेदनेला स्पर्श करतो. देवाने सृष्टीसाठी अशी योजना का निवडली ज्यामध्ये क्रॉसच्या वेदना अनुभवणं आवश्यक होतं? या प्रश्नांची उत्तरं काय आहेत? लेखक म्हणतो, मला माहीत नाही. तो पुढे म्हणतो, देव फक्त ते त्या प्रकारे करतो म्हणून मी फक्त आज्ञा पाळतो. आणि इथेच हा सगळा युक्तिवाद संपतो. उत्तराने नाही तर एका मोठ्या रहस्यासमोर शरणागतीने.